आदिशक्ती तू, स्त्री शक्ती तू, तुलाच देवी म्हणते. तुझ्याच पोटी विश्व जन्मते, तुझीच अवघी महती. जरी तू अबला नसे दुर्बला, कशास हा अन्याय. कोणी शापिता, कोणी दुःखिता, कोणाचा हा न्याय. एक संगिनी जणू रागिणी, येईल तुझी या भेटी. तिने जन्म हा इथे घेतला, सखे तुझ्याच साठी. तुला बनविण्या सशक्त सबला, अन्याय निवारिणी. ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी. ए, तुला फॉरेनला नोकरी करण्यात इंटरेस्ट आहे का? अगं काय विचारतीयेस? इंटरेस्ट काय कुणाला नसेल? अनेकांना नसतो ना. मला तर उलट आनंद होईल. पण मला मिळेल का ग ती नोकरी? का नाही? आणि प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? माझं काम करून दे ना. पण आधी काही खर्च करावा लागेल ना. अगं करेन ना, त्यात काय एवढं. यापूर्वी मी मिस्टर खापरेंना 6,000 रुपये दिले. ते तिकडच्या प्रोसिजरचे असतील ना. अच्छा. मॅडम, खरं तर ही रक्कम तुम्हाला जास्त वाटते माहितीये मला, पण हे काम आपल्या ऑफिस मधून होतं म्हणून ही तुम्हाला स्वस्तात पडते. अच्छा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी प्रभाकर सोनावणे. मी माझ्या मुलीसाठी तुमच्याकडे आलोय. बर. आणि ही माझ्या मुलीची मैत्रीण माधुरी. मला आता सगळं सविस्तर सांगा, नक्की काय घडलंय? सध्या तुमची मुलगी कुठे आहे? ती सध्या फॉरेनला आहे. तुमची मुलगी फॉरेनला आहे? हो. नाही म्हणजे मला नीट काही कळलं नाही, काय झालंय नक्की? मी सांगते. सरोज नोकरीच्या शोधात होती आणि एक दिवस तिची माझी भेट झाली. मी तिला त्या नोकरीबद्दल सांगितलं तर ती मला म्हणाली की आपण भेटूयात, पण माझ्या काही कामानिमित्त मला जमलं नाही. अच्छा. मग त्याच्यानंतर तुम्ही सरोजला घेऊन तिथे गेला, बरोबर? हो, देवदत्त खापरेंकडे. त्याने तिला अगदी सगळं समजवलं. टर्म्स अँड कंडिशन्स म्हणजे नोकरीबद्दलचं जे काही आहे ते तिला सगळं समजवलं. अच्छा. म्हणजे पुढे त्यांचा फोन आल्यावरती सरोज तिथे गेली? हो, म्हणजे पासपोर्टचं वगैरे काम सगळं झालं. त्यानंतर तिला 1-2 वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये जावं लागलं आणि त्यानंतर मेन म्हणजे तिला त्या कंपनीचं अपॉइंटमेंट लेटर मिळालं. ते अपॉइंटमेंट लेटर सरोजकडेच असेल ना? हो, पण त्या लेटरची एक झेरॉक्स कॉपी आहे माझ्याकडे. ठीक आहे. हो. गुड. याचा शोध घेऊया. पुढे पुढे मग ती आनंदाने फॉरेनला निघून गेली आणि साधारण एक 2-4 दिवसांनी मध्यरात्री मला तिचा फोन आला. ती कंपनी तिथे नाहीच आहे म्हणून, है ना? हो. बरं, आता ती कुठे आहे आणि कशी आहे? आता ती फॉरेनलाच आहे, पण पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे. साहजिकच आहे. स्वतःहून तिने हा निर्णय घेतला होता आणि त्यात पैसाही बराच गेला. कोलॅप्स होणारच नाही का? नाही मॅडम, मला पैशांचं काही वाटत नाही, पण माझ्या मुलीला काही होता कामा नये. नक्कीच आहे. तुम्ही काळजी करू नका. बरं, तिथे ती सेफ आहे ना? म्हणजे तिथे कोणा ओळखीच्यांकडे आहे का ती आता? सध्या तरी नाही, पण माझ्या मित्राच्या नातेवाईकांकडे मी तिची व्यवस्था केली. ते तिची काळजी घेतली. ठीक आहे. सोनावणे साहेब, या अशा प्रकरणात फसवलं जाणं खरंच खूप दुर्दैवी गोष्ट आहे. काय होतं ना, या अशा प्रकरणात आपल्या हाती काहीच लागत नाही. म्हणजे काय होतं ना, फसवणारे लोक आपल्याला हातोहात फसवून जातात आणि आपण असेच उभे राहतो. पण आता आपण काय करायचं? मला वाटतं आपण त्या लोकांना धरलं पाहिजे. नक्कीच. आणि म्हणूनच तुम्ही कुठेही या गोष्टीची वाच्यता करू नका. काय, आपली मुलगी घरी परत आली यातच आपलं सगळं आलं.
मी बघते माझ्या लेवलने काय होतंय ते. तुम्ही काळजी करू नका. धन्यवाद मॅडम. हॅलो बाबा. हा सरोज, कशी आहेस तू? बाबा बाबा मी ठीक आहे. तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्ही दिलेल्या कर्मकर अंकलशी माझा कॉन्टॅक्ट झालाय. ते आजच घ्यायला येत आहेत मला. हे फार बरं झालं. हे बघ, ते तुला व्यवस्थित इकडे पोहोचवण्याची सगळी व्यवस्था करते. आलं का लक्षात? तशी कल्पना दिली आहे मी त्यांच्याजवळ. आणि हे बघ, तुझ्याजवळ जर पैसे नसतील ना तर निसंकोच त्यांच्याकडून मागून घे. आलं का लक्षात? हे बघ, एकदा तू सुखरूप इकडे आलीस ना की माझा जीव भांड्यात पडेल. बाबा हे सगळं माझ्यामुळे झालंय ना. होऊ दे ग. हे बघ, चुका मुलांकडूनच होतात. आणि असला फालतू विचार करून स्वतःला त्रास करवून घेऊ नको. कळलं का? हे बघ, आता कसल्याही प्रकारची काळजी करायची नाही. आणि तुझ्या चुका निस्तरायला तुझा बाप समर्थ आहे. आलं का लक्षात? तू फक्त सुखरूप इकडे ये म्हणजे झालं. बाबा काळजी करू नका. चुकले असेन मी, पण तुमचा विश्वास आहे ना अजून माझ्यावर. मी लवकरच परत येईन तुमच्याकडे. बस, मग मला काहीही नको. तू सुखरूप आलीस म्हणजे झालं. बाबा तुम्ही त्या ऑफिसला जाऊन आलात का? त्या लोकांना सोडायचं नाहीये हा. त्यांचा बोगसपणा ना जगासमोर आणूनच दाखवायचंय. अहो माझ्यासारख्या किती जणांना त्यांनी फसवलं असेल. हे बघ, ते सगळं मी करतो. तू फक्त इकडे ये मग बघ. त्या सर्व लोकांना मी कसा कोर्टात खेचतो ते. हे बघ, आतापर्यंत जेवढा पैसा खर्च झालाय ना तेवढा परत झाला तरी चालेल. पण त्यांना अद्दल घडवणार म्हणजे घडव. ओके बाबा. तू फक्त एकदा इकडे सुखरूप आहे म्हणजे झालं. हो बाबा. बाय. मग पुढे काय आता? ग, माझ्या मित्राचा आत्ताच फोन आला होता. सरोजच्या परतण्याची सगळी सोय झालेली आहे. काका काय म्हणताय? होय. अगं, माझ्या त्या मित्राच्या नातेवाईकांनी सरोजची खूप मदत केली. म्हणजे अगदी आपल्या मुलीसारखं तिला आपल्या घरात सांभाळलं. एवढ्या अडचणी आल्या त्यांना, पण त्या सगळ्या पार करून त्यांनी हिची मदत केलीच. मला ना कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे किती दोन प्रकारची, दोन टोकाची माणसं असतात बघ. आता ही लोक जी आपल्याच देश बांधवांना देशोधडीला लावायला निघाले, आणि एक तिकडची माणसं त्यांनी पदरचे पैसे खर्च करून आपल्या देशातल्या मुलीला सुखरूप पोचवण्याची सोय केली. खरंच काका, पण एकदा ना सरोजला घरी येऊ द्या. मग आपण त्या लोकांचा चांगलाच समाचार घेऊ. बरं काका, कधी येते ती घरी? 3 दिवसांनी म्हणाली, म्हणजे गुरुवारी. बाबा चुकलं माझं. शांत हो बरं आधी. मी आहे ना तुझ्या पाठीशी. नाही, माझ्यामुळे तुमचं खूप नुकसान झालं. अगं पण तू आता आलीस ना सुखरूप इथे. सरोज, नाही बाबा. सरोज शांत हो बरं आधी. नमस्कार मॅडम. नमस्कार. ही माझी मुलगी सरोज. कधी आलीस तू? काल. कशी आहेस आता? ओके. फार वाईट अनुभव घेऊन आले मी तिथून. माझ्यासारखे बरेच मुलं मुली तिथे आहेत. माझं नशीबच ग्रेट म्हणून इथपर्यंत सुखरूप पोहोचले. अर्थात बाबांमुळेच. खरंय, एकदा परदेशी गेलं की आपण फसवलो गेलोय हे लक्षात येतं. कोण कोणत्या परिस्थितीतून गेलेलं असतं, आणि सगळ्यांना आज तिथून परत येणं परवडतही नाही. मग काय? आणि दुसरा प्रश्न हाही असतो ना की मग परत इथे आल्यावर आपण काय करायचं? मग बरेचसे लोक तिथेच काहीतरी छोटं मोठं काम करून आपला निर्वाह करणं पसंत करतात. अशीच व्यथा आहे सगळ्यांची. पण एक बरं आहे सरोज, तुझ्या बाबतीत जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा तू लगेच बाबांना फोन केलास आणि खरं काही ते सांगितलंस. इतर लोक नेमकी हीच चूक करतात. आपण फसवलो गेलोय हे कबूलच करत नाही, सांगतच नाही. का? तर बाहेर आपली छितू होऊ नये म्हणून.
पण आम्ही देखील इथे एक सावधानता बाळगली आहे. तुझ्या बाबतीत असं काही घडलंय याची कुठेही वाच्यताच केली नाही, त्यामुळे ते लोक आता बेसावध आहेत. बरेचदा काय होतं माहितीये, या अशा प्रकरणामध्ये बरेचसे लोक पळून जातात, पण तुझ्या बाबतीत असं होणार नाही. तेव्हा सरोज, आता तू आम्हाला मदत करायचीस. मग बघ आपण एकेकाला कोर्टात खेचतो की नाही ते. मॅडम, कितीही पैसे खर्च झाले ना तरी चालतं, पण या लोकांना शासन झालंच पाहिजे, म्हणजे माझ्या मुलीसारखे आणखी इतर लोक फसवले जाणार नाही. नक्कीच होईल, अगदी तसंच होईल. आता भेटूया मग कोर्टातच. हं? मग आम्ही निघू आता. धन्यवाद. कोर्टाचं आजचं कामकाज सुरू करण्यात यावं. मिलॉर्ड, आज आपल्या कोर्टासमोर आणखी एक फसवणुकीची केस आलेली आहे. परदेशी नोकरी देतो असे आमिष दाखवून माझी अशील सरोज सोनावणे हिच्याकडून वारेमाप पैसे लुटले गेले. तिच्याकडून भरपूर पैसे लुबाडले गेले, खोटं अपॉइंटमेंट लेटर दिलं गेलं आणि मग तिला परदेशात पाठवलं गेलं. तिचं नशीब बलवत्तर होतं म्हणून तिथेही तिला योग्य माणसं भेटली आणि ती परत आपल्या घरी नीट येऊ शकली. पण मिलॉर्ड, या सगळ्या खटाटोपीमध्ये माझ्या आशिलाला, सरोजला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक किती त्रास झाला असेल याची कल्पना कुणीही करू शकत नाही. मिलॉर्ड, अशी फसवणूक करणाऱ्या लोकांनाही त्याची कल्पना नसावी. म्हणूनच माझी कोर्टाकडे ही विनंती आहे की अशी फसवणूक करणाऱ्या लोकांना इतकी कठोर शिक्षा मिळावी की पुन्हा हे कृत्य करायला ते धजावणार नाही. दॅट्स ऑल मिलॉर्ड. प्रतिपक्षाच्या वकिलाला आपल्या बाजूतर्फे काय खुलासा करायचा आहे? येस सर. सर, चांगले शिकलेले लोक या अशा आमिषाला कसे काय बळी पडतात याचंच मोठं कोड आहे. नाही, आजकालचे तरुण यांचा आविर्भाव असा असतो की मला फसवा, मी फसवू शकतो. पण सर, असं करून जर भरपूर पैसे मिळणार असतील तर कोणी हा उद्योग करील? जगात फसणारे लोक जोवर आहेत तोपर्यंत फसवणारे लोक उपाशी मरू शकणार नाहीत. स्वतः फसायचं आणि मग मी फसलो अशी बोंबाबोंब करायची, यात काय अर्थ आहे सर? धन्यवाद सर. ॲडव्होकेट शालिनी, आपण आपली पुढील कार्यवाही सुरू करावी. मिलॉर्ड, आपण कधी मूर्खच बनलो नाही. असा खोटा आविर्भाव आणणारे माझे वकील मित्र यांचं खरंच मला कौतुक वाटतं. माझी बाजू योग्यपणे तुमच्या समोर मांडण्यासाठी काही साक्षीदारांना इथे बोलवण्याची मला परवानगी हवी. परवानगी आहे. सर्वप्रथम माझी अशील सरोज सोनावणे हिला इथे बोलवण्याची मी विनंती करते. ॲडव्होकेट शालिनी. सरोज, तुझ्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून तू या नोकरीसाठी प्रयत्न केलेस, बरोबर ना? हो. मग मला सांग, तू सर्वप्रथम कुणाला भेटायला गेलीस? देवदत्त खापरे यांना.
मग नेमकं काय घडलं त्या भेटीत आम्हाला सांगू शकशील? हो, मी आणि माझी मैत्रीण माधुरी आम्ही दोघेही तिथे गेलो. तर फक्त मी तुम्हाला उद्या एक ऍड्रेस देईन, तिथे तुम्हाला जायचंय. तिथे तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं पूर्ण होईल. तुमचा पासपोर्ट नसला तरी तो तिथे काढला जाईल. फक्त तो पासपोर्ट काढण्याचे जे पैसे आहेत 5,500-6,000 रुपये आहेत ते तुम्हाला मात्र तिकडच्या तिकडे भरावे लागतील. काय आहे ना की आता या कामामध्ये अनेक लोक आपल्या बरोबर काम करणार आहेत. म्हणजे अनेक लोक अनेक ठिकाणी तुमचं काम करणार. तुम्हाला माहित नसणार कोण तुमच्यासाठी काम करतंय. तुमचं काम कुठे असणार आहे, त्या ऑफिसशी तुमचं काम असणार, तुम्ही त्यांच्या संपर्कात असाल. म्हणजे तुम्हाला कळतंय ना मी काय सांगतोय ते? हो हो, कळतंय. हा, म्हणजे काय आता उद्या ही फाईल मी पुढे करणार, परवा मला त्याचा रिप्लाय येईल. मला रिप्लाय आला की मी तुम्हाला लगेच कळवतो. म्हणजे फक्त तिकडे तुम्ही ऑफिसला जेव्हा रजिस्ट्रेशन करायला जाल ना तेव्हा तुम्हाला 6,500-7,000 रुपयाचा खर्च आहे. तेवढा मात्र तुम्हाला तिकडच्या तिकडे करून द्यावा लागेल. काय आहे की माझं देवाला साकडं आहे, या कामातनं मला एक पैशाचं उत्पन्न नाही झालं तरी चालेल. काय आता तुम्ही ह्यांच्या रेफरन्सने आलाय म्हटलं, ह्यांच्याशी माझी ओळख आहे, माझी ह्यांच्याशी ओळख झालेली आहे. पण कसं आहे फक्त ह्यांच्यासारखं करू नका. काय आहे की वेळ वाया जाणार यांचा, मेहनत आमची जाते ना त्याच्यामध्ये. माझ्या मैत्रिणीने ना तुमच्याविषयी कल्पना दिलेली आहे. काय? अहो म्हणजे तुम्ही 100% काम करताय. अहो नक्की काय 100% म्हणतो तर 100% होणार म्हणजे होणारच. बरं, धन्यवाद साहेब. ओके, मग तुला फोन आला? हो, आणि मग मी ऑफिसला गेले. तिथे काय घडलं? बाहेरच्या अनेक कंपन्यांना आम्हाला तुमच्या वतीने ऍप्लिकेशन करावे लागेल. म्हणूनच मी आधी तुम्हाला विचारलं, पर्टिक्युलर कोणता देश असेल तर आधीच सांगून ठेवा. नाही, असं काही नाही. म्हणजे मग मला खर्च सांगायला 11,000 रुपये खर्च येईल तुम्हाला. पण मॅडम, यापूर्वी मी मिस्टर खापरेंना 6,000 रुपये दिले. ते तिकडच्या प्रोसिजरचे असतील ना? अच्छा, ओके, काही हरकत नाही. मॅडम, खरं तर ही रक्कम तुम्हाला जास्त वाटते माहितीये मला, पण हे काम आपल्या ऑफिस मधून होत आहे म्हणून तुम्हाला स्वस्तात पडतंय. अच्छा, एक ऍप्लिकेशन करायचं म्हटलं ती ह्याहून जास्त खर्च येतो. खरं आहे तुमचं. तिथे साधी नोकरी असेल ना तरी लाखात पगार असेल तुम्हाला. पण हे काम होईल ना? अहो, इथे फाईल आली आहे म्हणजे तुमचं काम होणारच. बर, पुढे? पुढे पासपोर्ट आला आणि नंतर एके दिवशी. अगं हे तुझं पत्र आलंय बघ. कसलं? बघ. बघायचं ना बाबा तुम्ही. बघ ग तू. अहो बाबा, अहो हे अपॉइंटमेंट लेटर आहे. अरे वा, अभिनंदन अभिनंदन पोरी. थँक्यू बाबा. आणि 15 दिवसातच मला त्यांनी तिथे बोलवलंय. हो का? हो. मिलॉर्ड, कुठेही नोकरी मिळवण्यासाठी हीच प्रोसिजर असते असं मला तरी माहिती. त्यामुळे माझी अशील सरोज तिने काही मूर्खपणा केला नाही असं मला तरी वाटतं. तुम्हाला काही विचारायचं आहे? नो सर. सरोज, तुम्ही जाऊ शकता. मिलॉर्ड, मला देवदत्त खापरे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. त्यांना इथे बोलवण्याची परवानगी द्या. परवानगी आहे. खापरे साहेब, आजवर अशा किती लोकांना तुम्ही परदेशी नोकऱ्या मिळवून दिल्या? अहो हा काही माझा धंदा नाही हो, एक चांगलं काम म्हणून मी करत होतो. हा, पण सरोजमुळे कळलं की ह्याच्यात काय प्रकार आहे. हा, ह्यापुढे ह्या कामाला हात नाही लावणार हा मी. खापरे साहेब, तुम्ही कदाचित माझा प्रश्न नीट ऐकला नाही.
मी तुम्हाला तुमची बाजू विचारलेली. मी हे विचारलं होतं की आजवर तुम्ही किती लोकांना परदेशी नोकऱ्या लावून दिल्या. नाही काही फार नाही, एक 3-4. आणि त्यापैकी किती लोकांची अशी फसवणूक झाली असं तुमच्या निदर्शनास आलं? हो नाही हो, असं कधीच झालेलं नाही. आणि असं काही प्रकरण होत आहे म्हटलं तर मी असं काम केलंच नसतं ना. म्हणजे या नोकऱ्या देण्याचं काम दुसरंच कोणीतरी करतं असं म्हणायचंय का तुम्हाला? हो हो हो, म्हणजे कसं आहे माहितीये का, ते ऑफिस मला माहितीये, पण तिथे काम कोण करतं माहित नाही ना. मी कुठे विचारलं तुम्ही कोणाला ओळखता का म्हणून? असो मिलॉर्ड, मिलॉर्ड, या वर्तमानपत्रामध्ये या बातमीवर आपण नजर टाका. मिलॉर्ड, या बातमीमध्ये अगदी स्पष्ट लिहिलंय की एका तरुणाने खापरेंना मारहाण केली आणि त्याचं कारणही तेच की त्याला ही परदेशी नोकरी देतो अशी त्याची फसवणूक झाली होती. मिलॉर्ड, माझी बाजू मांडून झालेली आहे. यापुढे आपणच काय तो योग्य न्याय निवाडा करावा. कोर्टासमोर आलेल्या सर्व साक्षी पुराव्यांवरून हे कोर्ट या निर्णयाप्रत आलेलं आहे. या कथेत सदर आरोपीस भारतीय दंडविधान कलम 406 नुसार 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं. सदर गुन्हा दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोडपात्र आहे. तसेच सदर आरोपीस भारतीय दंडविधान कलम 419 नुसार 3 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं. सदर आरोपी खोटे कागदपत्र तयार केल्यामुळे भारतीय दंडविधान कलम 468 नुसार 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. हे बघ, आज तो दरवाजा उघडायचा नाही. भाऊ दे तिला आत. काय झालं? काल खाली आपल्या पूजा होती, सगळे हिच्याकडे टकमक बघत होते आणि ही पण त्याच्याकडे बघते काय, हसते काय, जसे सगळे हिच्या ओळखीचेच आहे. बाबांसाठी काहीतरी घेऊन ये जा. नाही नको, निदान चहा तरी नको. त्यापेक्षा तिला इथं बसू द्या जरा. तुमच्या मुलीचा फार मानसिक छळ होते. अरे काय झालं? अहो काय झालंय? बाबा, बाबा आपली आशा गेली.